गुप्तेश्वर महादेव, मंडलेश्वर। नर्मदे हर नर्मदे हर, नमः पार्वतीपते हर हर महादेव शंभो हर। इथेच अखंड गंगा वाहत असते। नर्मदे हर। मंडलेश्वरमध्ये मी आहे। आपण आत्ताच दर्शन घेतलं। इथे गुप्तेश्वरांचं दर्शन घेतलं आणि हे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी ज्या गावाचं नाव मंडलेश्वर असं पडलं त्याचं कारण म्हणजे इथं मंडन मिश्रा आणि आद्य शंकराचार्य यांचा शास्त्रार्थ झालेला होता। त्यावरून मंडल मिश्रांच्या नावावरून हे मंडलेश्वर असं या गावाचं नाव पडलेलं आहे। हे ते पाहण्याच्या आधी आपण शंकराचार्यांचं थोडक्यामध्ये चरित्र पाहूया। शंकराचार्यांचा जन्म हा केरळच्या एका छोट्याशा गावामध्ये झाला। चांगल्या कुटुंबामध्ये, शिवभक्त कुटुंबामध्ये। आई वडील शिवभक्त होते आणि कामठी असं नावाचं गाव होतं ते, आणि त्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। आणि आई वडिलांनी तपश्चर्या केल्यामुळे भगवान शिव प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिलं की दीर्घायू पुत्र हवा आहे तुम्हाला की अल्पायू हवा आहे। अल्पायू हवा असेल तर तो ज्ञानी असेल आणि दीर्घायू असेल तर तो ज्ञानी नसेल। तर आई वडिलांनी अल्पायू मुलगा आम्हाला हवा आहे आणि ज्ञानी हवा आहे, ज्ञानी मुलगा हवा आहे असं भगवान शिवाकडून मागून घेतलं। आणि भगवान म्हणजे साक्षात आशीर्वाद दिला भगवंतानी आणि त्यानुसार शंकराचार्यांचा जन्म झाला कामठी येथे, केरळ येथे। लहान होते, एका 4-5 वर्षांच्या कालावधीमध्ये, 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सगळ्या वेदाचं पठन केलं। पूर्ण वेद पूर्ण मुखोद्गत झाले त्यांचे, आणि वेद मुखोद्गत झाले आणि त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग घडले की आईकडून एक प्रसंग असा घडला की गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेलेले असताना त्यांना एक म्हातारी, एक वृद्ध स्त्री होती, त्या मातेच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी त्या मातेजवळ काहीही नव्हतं। अत्यंत दारिद्र्य असणारी ती माता, तिच्या घरी काहीच नव्हतं, फक्त एक आवळा होता आणि तो आवळा श्रद्धेने तिने शंकराचार्यांच्या झोळीमध्ये घातला आणि शंकराचार्यांनी प्रसन्न झाले शंकराचार्य, आणि त्यांनी कनकधारा स्तोत्र, लक्ष्मीचं स्तोत्र तिथे रचलं आणि लक्ष्मी मातेची प्रार्थना केली। आणि तेव्हा साक्षात लक्ष्मी मातेने तिथे आवळ्याच्या म्हणजे सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडला असं चरित्रामध्ये म्हटलं जातं। पुढे त्यांना संन्यास घ्यायचा होता, पण आई काही देत नव्हती, संन्यास घेण्याची आज्ञा देत नव्हती। आई नदीवर गेलेली असताना आईबरोबर ते गेलेले आहेत आणि आई नदीच्या काठावर बसून कपडे धुते आहे आणि आतमध्ये ते गेलेले आहेत, स्नान करतायत, पोहतायत आणि अचानक त्यांच्या पायाला मगरीने पकडलं आणि पकडलेलं असतानाच ओरडतायत, खूप मोठ्याने ओरडतायत। आईला म्हणतायत की आई, आता हे माझा शेवटचा क्षण आहे, माझी इच्छा राहून जाईल, त्याकरता माझी एक इच्छा राहिलेली होती की मला संन्यास घ्यायचा होता, तर संन्यास आता शेवटच्या क्षणाला तरी मला संन्यासाची आज्ञा दे, संन्यास घेण्याची। तर तेव्हा आईने अनुमती दिली की बाबा रे, ठीक आहे, घेऊन टाक संन्यास। तेव्हा मगरीनी शंकराचार्यांचा पाय सोडला, मगर निघून गेली, शंकराचार्य बाहेर आले आणि तिथून ते आईची आज्ञा घेऊन निघाले। तेव्हा आई खूप
व्याकुळ झालेली होती आणि बाळा जाऊ नकोस असं म्हणत होती, पण आता आज्ञा दिलेली होती संन्यासाची. आणि तेव्हा शंकराचार्यांनी सांगितले की माते, शेवटच्या क्षणी मी तुझ्या जवळ उपस्थित असणार, तुझा जो काही विधी असेल तो मी तुझ्या जवळ असणार आहे मी. त्यामुळे मला फक्त आठवण कर, मला फक्त हाक दे, मी त्या क्षणी तुझ्याजवळ असेल. पुढे आपण पाहतो की शंकराचार्य तिथे आलेले आहेत. त्यांच्या हातून संन्यासी असताना सुद्धा त्यांच्या हातून तो आईचा विधी झालेला आहे. संन्यासी असलं तरीही मातापित्याचं कर्तव्य कधी सुटत नाही असं शास्त्र आणि आपला धर्म सांगतो. तसं पुढे ते भारत भ्रमणासाठी निघालेले आहेत. भारत भ्रमणाला निघालेलं असताना या सगळं हिमालय वगैरे सगळ्या भागामध्ये फिरत आहेत. आणि इथं आल्यानंतर माहिष्मती नगरीच्या जवळ त्यांना मंडन मिश्रा नावाचे एक ज्ञानी पुरुष त्यांना इथे भेटले. त्यांच्याबरोबर शास्त्रार्थ झाला आणि शास्त्रार्था जवळपास 3 महिने 16 दिवस असा शास्त्रार्थ चाललेला होता. आणि त्या दोघांचाही शास्त्रार्थामध्ये जे कोणी हरेल किंवा जिंकेल ते फुलाची माळ वगैरे गळ्यामध्ये असा विषय आहे. आणि त्या दोघांचेही परीक्षक म्हणून त्यांची पत्नी भारती देवी ही बसलेली होती. आणि मंडल मिश्रा हारले, त्याच्यामध्ये क्रोधित झाले आणि हारले ते. आणि तेव्हा आता जर हारलं तर शंकराचार्यांचे शिष्य व्हायचं, संन्यासी व्हायचं असं ठरलेलं होतं. आणि नाहीतर शंकराचार्य हारले तर शंकराचार्य मंडल मिश्राचे शिष्य व्हायचं असं ठरलेलं होतं. अशी अट घातलेली होती. आता मंडल मिश्रा हारल्या म्हटल्यानंतर आता स्वाभाविक होतं. आणि तेव्हा ती भारती देवी त्यांची पत्नी पुढे आली आणि म्हणते की मी अर्धांगिनी आहे त्यांची, त्यामुळे मला हरवल्याशिवाय ते पूर्ण हरू शकणार नाही तुम्ही. त्यामुळे नियमानुसार पत्नी ही अर्धांगिनी असते, तिला आधी हरवावं लागतं. तेव्हा शंकराचार्यांनी मान्य केलं आणि शंकराचार्य हे भारती देवीबरोबर शास्त्रार्थ करू लागले. बराच काळ गेला. काही दोघांमध्ये खूप चर्चा झालेली आहे. आणि जेव्हा आता हारणार आपण असं भारती देवीला वाटू लागलं, मंडन मिश्राच्या पत्नीला, तेव्हा तिने युक्ती केली की म्हणजे ह्या लहानपणीच बालवयामध्येच हा संन्यासी झालेला योगी आहे, तर याला एक विषयाचं ज्ञान नसावं. आणि तो विषय म्हणजे कोणता, तर काम शास्त्राचे या संन्याशाला ज्ञान नसेल. म्हणून भारती देवीनी कामशास्त्राविषयी अनेक प्रश्न विचारले. आणि तेव्हा हात जोडून शंकराचार्यांनी सांगितलं की म्हणले माते, मला याविषयी काही ज्ञान नाही आहे, पण मला 1 महिन्याची अवधी दे, त्याच्यामध्ये मी ज्ञान घेऊन मी तुला त्याचं उत्तर देईन. तेव्हा भारती देवीनी अनुमती दिली. त्यानंतर शंकराचार्यांनी परकाया प्रवेश करून एका राजाच्या देहामध्ये प्रवेश करून सगळं कामशास्त्राचं ज्ञान घेतलं. आणि ते येऊन भारती देवीकडे आले. भारती देवींनी ओळखलेलं होतं की आता हा पूर्ण ज्ञानी झालेला आहे. भारती देवी म्हणजे कोण, तर साक्षात सरस्वती माता होती. मंडन मिश्रा कोण होते, तर साक्षात ब्रह्मदेव होते. आणि आद्य शंकराचार्य कोण होते, तर साक्षात शंकर होते. तर हे सगळं धर्माची स्थापना करण्यासाठी, पुनरुत्थान करण्यासाठी, वेदांचा प्रचार करण्यासाठी हा शंकराचार्यांचा जन्म होता. मंडन मिश्रांनी आद्य शंकराचार्यांचं शिष्यत्व पत्कारलं आणि शंकराचार्यांनी खूप मोठा प्रचार केलेला आहे. ते ठिकाण म्हणजे हे आपण पाहतोय ते हे ठिकाण की ज्या ठिकाणी शास्त्रार्थ घडलेला आहे मंडन मिश्रा आणि आद्य शंकराचार्यांमध्ये. शंकराचार्यांनी 600पेक्षाही जास्ती ग्रंथ लिहिलेले आहेत. उपनिषदे आणि श्रुती वगैरे अशा बरेच ब्रह्मसूत्र असं अनेक ग्रंथांवर त्यांचं लिखाण आहे. अनेक स्तोत्रे त्यांनी केलेली आहेत. नर्मदा मातेचं स्तोत्रही त्यांनी केलेलं आहे.
असं हे सगळा प्रसंग. मंडलेश्वर हे हे ठिकाण आहे. मंडन मिश्रा हे यांचं हे ठिकाण, ज्या ठिकाणी शास्त्रार्थ झाला, असं हे माहिष्मती नगरीच्या जवळ असं झालेलं असं चरित्रामध्ये सांगितलं जातं. ते हे ठिकाण. नर्मदे हर, नर्मदे हर. आद्य शंकराचार्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.